It's just like music, dance, emotions is an art. But mental wound, I want to keep it hidden. Actually, going to therapy is one of the most courageous things that you can do for yourself. You will get help if you just ask for it. नमस्कार, मी विपुल कदम अबकडच्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आजचा टॉपिक आहे भावना म्हणजेच इमोशन्स आणि त्याबद्दलचा अबकड आपल्याला सांगणार आहेत सिद्धिदा काब्रा बटाविया, ज्या एक सायकोलॉजिस्ट आहेत, मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि धैर्यदा नावाने त्यांची एक संस्था देखील आहे पुण्यामध्ये. सिद्धिदा, नमस्कार. नमस्कार. आज अबकडच्या एपिसोडमध्ये स्वागत आहे. तर मी पहिलाच प्रश्न तुला असा विचारेल की भावना म्हणजे नक्की काय? आत्ता आपण इथे बसलोय अँड बिकॉज यू इंट्रोड्यूस्ड मी, माझं लगेच रिॲक्शन आलं की मी स्माइल करतेय. दिस इज भावना. भावनामध्ये 3 पार्ट्स असतात. एक असतो आपला स्वतःचा एक एक्सपिरियन्स त्याच्यातला, जो सब्जेक्टिव्ह असतो, राईट. आता कोणाचं रिॲक्शन खूप माइल्ड असेल, कोणाचं खूपच अय्या थँक्यू सो मच असं असेल, राईट. तर हा पार्ट येतो रिॲक्शन, जो बिहेवियरचा असतो, आणि येतो बायोलॉजिकल रिस्पॉन्स. आपल्या लेमॅन भाषेत म्हणायचं म्हटलं की जे समोर दिसतंय ते जे आपण प्रोसेस करतोय डोक्यात ते, आणि बॉडी जे रिॲक्शन देते ते. सो असे 3 पार्ट्स असतात त्याला. थोडंसं टेक्निकल आहे, बट दॅट इज व्हॉट भावना इज. ओके. पण म्हणजे समजा आपण म्हणलं म्हणजे काइंड ऑफ इमोशन्स आणि मूड, म्हणजे ह्याच्यामध्ये जे प्रकार आहेत त्याच्याबद्दल थोडंसं सांगणार. ओके. मूड म्हणजे ही एक टेम्पररी स्टेट असते. आता या मोमेंटला मी खरं तर फर्स्ट टाइम असं शूटिंग करतेय, सो मला थोडंसं नर्वसही वाटतंय. पण हा माझा मूड आहे की मी एक्साइटेड पण आहे आणि नर्वस पण आहे. माझे इमोशन्स काय आहे की आय रिअली वॉन्ट टू ट्राय दिस, सो आय एम व्हेरी मच हॅपी फ्रॉम इनसाइड. सो इमोशन इज अ स्टेट विच गोज ऑन फॉर अ लॉंगर टाइम. आणि मूड जो असतो तो खूप टेम्पररी स्टेट असतो. आणि मूडच्या मागे खूप सारे इमोशन्स असतात. आय विल गिव्ह अनदर एक्झाम्पल. आपल्याला कधी कधी वाटतं की यार खूप कंटाळा आलाय, आय एम जस्ट सो बोर्ड, राईट. तो मूड असतो, बट ॲक्च्युली त्या मूडच्या मागे खूप साऱ्या गोष्टी असू शकतात. की बर्नआउट झालेला आहे, खूप असं वाटतंय की इतक्या गोष्टी सुरू आहेत की बस आता काहीच नाही करायचंय, खूप एकटं वाटतंय म्हणून बोर होतंय, लाईफमध्ये काही एक्साइटिंग वाटत नाहीये म्हणून बोर होतंय. सो दीज थिंग्स विल बी इमोशन्स, आणि त्याचं जे आपल्याला दिसतंय या मोमेंटमध्ये दॅट वुड बी द मूड, राईट. सो जस्ट एकच ॲड करते की आपल्याला असं बिकॉज आपल्याला हे माहिती नसतं, वेन एव्हर वी सी अ मूड वी टेक इट टू बी रिअल. म्हणजे मला आत्ता वाटतं की मला राग आलाय, यु नो, अँड आय एम लाईक मी नेहमी चिडचिड करते आणि मला रागच येतो. पण खरं तर त्या रागाच्या मागे देअर कॅन बी सो मेनी अदर इमोशन्स. विल गेट इन टू दॅट लेटर. पण मग म्हणजे असं आहे की मूड असा प्रकार आहे की तो ऍक्च्युली म्हणजे विचारतोय की आत्ता जसं आहे तसं पुढे असेलच असं नाही, पण वी कॅन चेंज इट. येस येस. एकदम ह्याचं छान एक्झाम्पल म्हणजे आत्ता पावसाळा सुरू आहे, राईट. सो इट्स द रेनी सीझन. दॅट वुड बी द इमोशन फॉर अ वाईल ऑफ द वेदर. पण वेदर खूप मुडी आहे. सकाळी ऊन, संध्याकाळी थोडीशी थंडी पण वाजते आणि मग पाऊस पण पडतो, वादळी पण असतो. दॅट इज द मूड. ओके. येस. तर मला सांग की भावना म्हणजेच इमोशन्स, ते ह्याच्यामध्ये हे किती आहेत, म्हणजे याचे किती टाइप्स आहेत, आणि त्याच्यावर ते कसे ओळखायचे आणि त्याच्यावरती नियंत्रण कसं करू शकतो आपण? आता टाइप्स ऑफ इमोशन्स म्हटलं तर इट्स लाईक ट्राईंग टू मेजर की पाण्याचे किती ड्रॉपलेट्स पॉसिबल आहेत रिव्हरमध्ये. पण आपल्याला जर एक अंडरस्टँडिंग हवी असेल तर ग्रासरूटला कोणत्याही आर्टचे आपली बेसिक अबकडं असते, राईट. तर इमोशन्सची अबकडं आहे नवरसं, राईट. सो आपल्या इंडियन कल्चरमध्ये ह्याच्याबद्दल खूप बोललं जातं. लाईक तुम्ही ड्रामा घ्या, म्युझिक घ्या, डान्स घ्या, कुठेही घ्या, बेसिक 9 इमोशन्स आपण दाखवतो. सो त्याच्यात कंपॅशन, करुणा, हास्य, लाफ्टर, यु नो, सॉरो, त्याच्यानंतर करेज, अशा खूप साऱ्या गोष्टी येतात. हा चार्ट आहे. अँड द इंटरेस्टिंग पार्ट इज, म्हणजे हा प्रश्न येतो की जर फक्त 9 आहेत, 9च रस आहेत, तर मग इतके इमोशन्स कुठून येतात? सो इट्स ऑल अ कॉम्बिनेशन ऑफ दीज इमोशन्स. म्हणजे जसं आपण म्युझिकमध्ये बेसिक ABCD पासून म्युझिक क्रिएट करतो, डान्समध्ये बेसिक स्टेप्स पासून रिदम क्रिएट करतो, बेसिक लेटर्स पासून वर्ड्स क्रिएट करतो, तसंच इमोशन्स ही ह्या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनने काहीतरी मोठं इथे होत असतं. जसं की कलर्स मध्ये RGBs वरून मल्टिपल कलर्स क्रिएट होतात, तसेच इमोशन्स. व्हेरी नाईसली. सो एक्झॅक्टली तेच होतं इथे. आणि म्हणजे आता आपल्याला असं वाटत असतं की अरे मला फक्त अँगर वाटतोय,
खरं तर ह्याच्याबद्दल आमच्या सायकोलॉजीमध्ये खूप असतं की अँगरचं मागे जे रूट कॉज असतं त्याच्यात खूप सारे कारणं येऊ शकतात. इट कॅन बी लाईक मी लहानपणापासून हर्ट दाखवायचा एकच मार्ग शिकलाय. फॉर एक्झाम्पल इस्पेशली इन मेल्स इट इज व्हेरी मच विजिबल की काहीही झालं, वाईट वाटतंय, एकटं वाटतंय, चिडचिड होतीये, अँझायटी होती, काही झालं तरी दाखवताना इट कम्स आउट ॲज अँगर ओनली बिकॉज लहानपणापासून घरात फक्त अँगरच पाहिलंय, बाबांना बाकी काही एक्सप्रेस करताना पाहिलेलं नसतं. सो वी थिंक इट्स जस्ट अँगर, दॅट मेल्स फील ओनली अँगर. पण असं नाहीये, सगळ्यांना सगळे इमोशन्स फील होतात. फक्त आपण दाखवताना जो सोसायटी वाईज आपल्याला कम्फर्टेबल वाटतो, जो आपल्याला अलाउड आहे एक्सप्रेस करणं, तो दाखवतो. आणि याचमुळे कधी कधी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असंही म्हणतात की अरे मुली खूप लवकर रडतात. आता याच्यामागे हेही कारण आहे की त्यांना सोसायटी वाईज मे बी रडणं अलाउड आहे, राईट. सो रडणं हा इमोशन बाहेर येतो, पण खरं तर त्या रडण्याच्या मागे इट कॅन बी अगेन अँगर, इट कॅन बी अगेन एन्झायटी, इट कॅन बी सॅडनेस, इट कॅन बी अ लॉट ऑफ समथिंग एल्स ऑल्सो. सो जे दिसतंय मूड, राईट. सो आपण जे काही फील करतोय त्यातला काही भाग आपण बाहेर दाखवतो, दॅट इज ऑल. आणि जे काही फील करतोय इट इज ऑलवेज लाईक अ मिक्सचर ऑफ मसालास. सो जशी भारतात प्रत्येक किचनमध्ये आपली एक भाजी बनते आणि प्रत्येक भाजीची आपली एक रेसिपी असते, तसंच प्रत्येक वेळेस जेव्हा आपण काही दाखवतोय त्याच्या मागे खूप मोठी रेसिपी असते. एक्झाम्पल देते. आय एम सिटिंग हिअर, मला आता छान वाटतंय बोलताना, मी माझ्या एकदम पॅशनेट टॉपिक बद्दल बोलतेय, पण या पॅशन सोबत मला खरं तर आत पॅशन, एन्झायटी, थोडंसं की अरे बरोबर होतंय ना, सगळं काही फील होतंय, राईट. पण मी दाखवताना एक गोष्ट दाखवते. सो इट्स ऑलवेज अ कॉम्बिनेशन. ओके. तर तू बोलता बोलता बोललीस की आपण लहानपणापासून बघत आल्यामुळे आपण मेन ह्याच्यामध्ये आपण व्यक्त करताना अँगर स्वरूपात त्या गोष्टी व्यक्त करतो. म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं आहे का की हे इमोशन्स आपण कुणाकडनं तरी अडॉप्ट करतो आणि मॅक्झिमम टाइम एखादी पर्सनॅलिटी डेव्हलप होताना हे इमोशन्स खूप मॅटर करतात आणि प्रत्येकाचं सेम असू शकतं नाही. म्हणजे एका घरात 2 मुलं आहेत पण त्या दोघांचेही वेगवेगळे इमोशन्स असू शकतात की त्यांचे वडील कसे पण वागू देत पण त्यांचे तरी पण वाढू शकतो. सो इट कॅन अडॉप्शन आणि डेव्हलप पण होतात. त्याच्याबद्दल म्हणजे कसं ते मला सांग ना थोडंसं. तर कोणत्याही इमोशनला असो, IQ-ला असो, EQ-ला असो, इमोशनल क्वेश्चन किंवा त्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता सुद्धा म्हणतो, या सगळ्या गोष्टींमध्ये नेचर आणि नर्चर या दोन्ही गोष्टी येतात, राईट. फॉर एक्झाम्पल आता कोणी इंडियन आहे ज्याला बाहेर वाढवलेलं आहे तर मे बी दे विल नो हाऊ टू यूज नाईफ अँड फोर्क सिन्स चाइल्डहुड, राईट. आणि इथे कोणीतरी वाढवलेलं आहे त्यांना म्हणजे लहानपणापासून दे आर व्हेरी यूज टू इटिंग बाय हँड. आता याचा अर्थ हा झाला का की या माणसाला किंवा या बाईला शी कांट यूज नाईफ अँड फोर्क, असं काही नाही. इट्स व्हॉट शी ऑब्झर्व्स और व्हॉट दे ऑब्झर्व. आपण जे ऑब्झर्व करतो ते आपण जास्त बाहेर दाखवतो. यामुळेच असं म्हटलं जातं की आत्ताचे जी नवीन जनरेशन आहे, राईट, आणि आता पेरेंट्स, दोन्ही पेरेंट्स खूप जास्त इन्व्हॉल्व्ह होतात. मुलांना दिसतं की बाबा सुद्धा काम करतात, बाबा सुद्धा हे करतात, ते करतात, बाबा सुद्धा इमोट करतात, बाबांना वाईट वाटत असेल तर बाबा सांगतात. सो दॅट इज वाय आता वेन द न्यू जनरेशन कम्स अप त्यांना जास्त इमोट करता येतं, त्यांना जास्त बेटर EQ आहे, विच इज ऑल्सो गुड. सो आता ह्याचा अर्थ हे झालं का की पूर्ण नर्चर आहे? नाही. ऍक्च्युली या नर्चरमुळे हे जे चेंज होतोय की एन्व्हायरमेंटमुळे किंवा आपल्या अपब्रिंगिंगमुळे, संस्कार ज्याला आपण म्हणतो, ह्याचा बायोलॉजिकल पण इम्पॅक्ट होतो. सो ओव्हर जनरेशन्स आपल्याला ते बायोलॉजिकली सुद्धा दिसायला लागतं की आता मुलं स्वतःहूनच जास्त बेटर इमोट करतायत किंवा जास्त बेटर इमोशन्सला समजून घेत आहेत, कारण त्याचा दोन्ही नेचर आणि नर्चर दे गो हँड इन हँड आणि एकाचा इम्पॅक्ट दुसऱ्यावर होतच राहतो. असं पण आहे का की जसं की एखाद्या टीनेज मध्ये असताना आई त्याला म्हणते नेमका बापावरतीच गेलाय, वागण्यावरती, आणि जेव्हा लग्न होतं तेव्हा तो वेगळा वागायला लागतो बिकॉज त्याला समजतं की ओके वडील वागण्याच्या मागे हे रिझन होतं पण मला सेम वागून नाही चालणार. सो जसं तो लग्न आधी असायचा आणि लग्नानंतर वागायचा त्याच्यामध्ये ह्या गोष्टींमुळेच फरक पडतो, असं काही आहे? ऍब्सोल्युटली. मी एक स्टोरी सुद्धा सांगते इथे. आय विल नॉट गो इन टू द ऍक्च्युअल हिस्ट्री, ऑफकोर्स दॅट इज कॉन्फिडेन्शियल, पण एक स्टोरी. तर एक क्लायंट होता थेरपीचा अँड वी वर जस्ट टॉकिंग अबाउट धिस की कसं लहानपणापासून पाहिलं होतं की बाबा आईसोबत कसं वागतंय. अँड दॅट वॉज द गो टू थिंग की फिमेल सोबत वागताना सबकॉन्शियसली
तेच निघायचं बाहेर. बट ॲज ही ग्रीव अप, बाहेर गेला, कॉर्पोरेटमध्ये काम करायला लागला, ही स्टार्टेड सीइंग की लोक कसं वागतात. देन ही गॉट मॅरिड, तिथे सुद्धा बघितलं की अच्छा काय एक्सपेक्टेशन्स आहेत माझ्याकडे. तेव्हा रिअलाइज व्हायला लागलं की ओ दिस इज नॉट हू आय वॉन्ट टू बी. सो आपल्याला हे जे वाटतं ना की एकदा मी जसा आहे तसा आहे किंवा मी जशी आहे तशी आहे, देर इज गोइंग टू बी नो चेंज. दॅट्स नॉट ऍक्च्युअली ट्रू. ॲज ह्युमन सगळ्यांना सगळं काही फील होत असतं. आपण चेंज करू शकतो की माझं जर गो टू इमोशन अँगर आहे दाखवताना, तर मी जर स्वतःवर काम केलं तर मी ते चेंज करू शकते. अँड आय कॅन फाइंड आउट की बाबा नाही, नेहमी अँगरच नाही दाखवायचं आहे, कधी कधी ते कामली सांगायचं आहे, कधी कधी जर हर्ट झालंय तर ते सांगायचं की हर्ट झालंय, इन्स्टेड ऑफ ऑलवेज गेटिंग अँग्री. इट इज पॉसिबल टू चेंज. आणि आय थिंक हा खूप मोठा पॉईंट आहे. जस्ट बिकॉज आपला एक गो टू इमोशन आहे की आपण नेहमी तो एक्सप्रेस करतो, ते अँगर असू दे किंवा क्राईंग असू दे किंवा काही झालं तर भीती वाटायला लागणं असू दे, यु नो, ह्याचा अर्थ हे नाही दॅट दिस इज इट, दिस इज हू आय एम आणि आता मी अशीच असणार आहे किंवा मी असाच असणार आहे. आपण स्वतःवर काम केलं तर आपण ह्याच्यावर नियंत्रण करू शकतो. अँड वी कॅन चेंज दीज थिंग्स अँड वी कॅन अंडरस्टँड की अच्छा मला इथे हे दाखवायचंय, तिकडे ते दाखवायचंय. ऍब्सोल्युटली. मग आता ह्यालाच जोडून मी विचारेल की मग हे ओळखायचं कसं की लाईक मला अँगर येतोय पण मग तो फक्त काहीतरी ट्रिगर केल्यामुळे पण असू शकतो आणि काहीतरी आपल्या स्वभावात पण असतं आणि काही गोष्टी ट्रिगर करतात. सो ते ओळखायचं कसं की मी काय इमोशन मध्ये आहे आता. कारण की त्याच कन्फ्युजन मध्ये आपल्याला असं होतं ना की मी पर्सनली माझा एक्सपिरियन्स आहे की एखादी गोष्ट अँगर मध्ये बोलून जातो पण मला कधीच इंटेन्शन नसतं तसं बोलायचं. सो ते कसं कंट्रोल सुद्धा कसं करायचं आणि ते ओळखायचं कसं. मी एक इंटर्न प्रश्न विचारते. हाऊ डू यू टेक केअर ऑफ युअर फिजिकल हेल्थ? व्हॉट डू यू डू? डाएट फॉलो करा, एक्सरसाइज करा, मेडिटेट करा. सो काइंड ऑफ सो कॅन वी से की लोक म्हणतात की बाबा रोज अर्धा पाऊण तास काढा स्वतःच्या फिजिकल हेल्थसाठी. सेम लॉजिक आहे की रोज 15 मिनिटं काढा. मी अर्धा पाऊण तास पण नाही म्हणत आहे, बाय द वे. 15 मिनिटं काढा टू सिट विथ युअर सेल्फ. कालचा दिवस कसा गेला, मी इथे चिडलो होतो किंवा माझी ही जी रिॲक्शन होती ती मलाच आवडली नाही किंवा दुसऱ्या कोणाने मला सांगितलं की इट वॉज नॉट एक्सपेक्टेड किंवा चुकलं काहीतरी. लेट मी सिट अँड आस्क माय सेल्फ काही झालं का इथे चुकीचं, मी काय करू शकतो, नेक्स्ट टाइम मी कसं वेगळं वागू शकतो किंवा वागू शकते. इंट्रोस्पेक्शन. आपण ना ही गोष्ट इतकी ऑब्वियस असते आपल्यासाठी की स्वतःसोबत एक 15 मिनिटं स्पेंड करायचे आहेत की आपल्याला वाटतं हां मी ना गाणे ऐकता ऐकता करून घेईल. अरे मी रोज ट्रॅव्हल करताना कॅबमध्ये एकटीच बसलेली असते, आय डू इट देन. नो, इन दॅट मोमेंट यू आर थिंकिंग की घरी जाऊन काय काय काम करायचं आहे, ऑफिसचं काय काय काम झालेलं आहे, मी किती थकलेली आहे, अँड ऑल्सो द ट्रॅफिक, राईट. सो यू आर नॉट ॲक्च्युअली सिटिंग विथ युअर सेल्फ. ते 15 मिनिटं दॅट इंट्रोस्पेक्शन कॅन हेल्प यू अंडरस्टँड बेटर की एक्झॅक्टली काय होतंय. हा इमोशन जो मी बाहेर दाखवतीये तोच मला फील होतोय और देर इज मोर टू द स्टोरी. अँड ऑफकोर्स थेरपी अँड काउन्सिलिंग आर ॲब्सोल्युटली गोइंग टू हेल्प. जोपर्यंत ही सवय लागते किंवा अगदी ही सवय लागल्यावर सुद्धा कधी कधी लाईफमध्ये दिस इज नॉट इनफ. कधी कधी गोष्टी थोड्याशा हाताच्या बाहेर गेलेल्या आहेत. देन अन एक्सटर्नल पर्स्पेक्टिव्ह, राईट, कोणीतरी तिसरा व्यक्ती हु इज ट्रेन्ड इन अंडरस्टँडिंग दीज थिंग्स कॅन हेल्प. तू म्हटलीस तसं मला एक प्रश्न ऍड करा असं वाटतं की समजा मला काही अँगर इश्यूज आहेत किंवा खूप दिवसांपासून काही मला तसा फील होत आहे आणि मग ती कधी स्टेज असते किंवा ते कसं ओळखायचं की मी आता डॉक्टरला जाऊन भेटलं पाहिजे आणि जर समजा मी त्या गोष्टीत लेट झालो तर त्याचे काय परिणाम असू शकतात? ओके, मी सेकंड प्रश्न पहिले घेते. जर कॅन्सर झालेला असेल आणि आपण 4th स्टेजला गेलो डॉक्टरांकडे तर काय होईल? ऑब्विसली काही लिमिटेशन्स असतील, लिमिटच उपचार उरतील. सो आता मी हे म्हणत नाही आहे दॅट एव्हरी मेंटल हेल्थ इश्यू इज द सेम लेवल ॲज कॅन्सर. पण तुम्ही जितका उशीर कराल तितका समोरच्यांना सुद्धा त्याच्यावरती काम करायला जास्त वेळ लागेल आणि तुमचा जो प्रोग्नॉसिस असतो, राईट, की त्याच्यातनं आपण किती हील होणार आहे, किती लवकर हील होणार आहे, तो कमी होत जातो, राईट. आता सेकंड मग ओळखायचं कसं? दॅट नाऊ आय नीड टू गो. आय एम टेलिंग यू सम बेसिक थिंग्स ॲज अ सायकोलॉजिस्ट की या बेसिक गोष्टी आपल्याला हेल्प करतात टू वर्क ऑन आवर मेंटल हेल्थ. तुम्ही पहिले या करा. If doing these things makes you feel better, if the problem is getting resolved, okay, no problem. But if it is not, किंवा असं वाटतंय की करतोय, रिझॉल्व्ह होतोय पण स्पीड कमी पडतोय, राईट,
देन यू शुड गो. सो एक येतं स्पेंडिंग टाइम विथ युअर सेल्फ. एव्हरी डे 10-15 मिनटं आपण स्वतःसाठी काढतोय. जर हे 10-15 मिनटं आपण कंबाईन केले विथ नेचर, राईट, नो स्टिम्युलेशन फ्रॉम फोन, म्युझिक, एनिथिंग, और इवन एनी पार्टनर और पर्सन, राईट, यू आर सिटिंग बाय युअर सेल्फ विथ नेचर, ट्राईंग टू बी इन हार्मनी विथ द युनिवर्स अँड हू यू आर, राईट. सो ह्यात आता मग ह्याचा अर्थ मेडिटेशनच का, असं गरजेचं नाही आहे. सो मेनी पीपल विल बी लाईक की मला मेडिटेशन आवडत नाही, येत नाही. मेडिटेशनचं बेसिक लॉजिक आणि गोल काय आहे की आपण स्वतःसोबत रिकनेक्ट होतोय. सो आता ते तुमच्यासाठी जस्ट लुकिंग ॲट द ट्रीज अँड स्मेलिंग द नाईस स्मेल्स, विंड येते, सगळं काही जे तुमच्या 5 सेन्सेसला फील होऊ शकतं ते तुम्ही फील करताय अँड इट हेल्प्स यू बी इन द प्रेझेंट, ते सुद्धा इनफ आहे, राईट. बेसिकली रोज 10-15 मिनटं स्वतःसोबत स्पेंड करणं सुरू करा. आता बिगिनिंगमध्ये काय होईल की खूप थॉट्स येत आहेत, सवय नाही आहे, थोडं अँक्शियस वाटतंय, रेस्टलेस वाटतंय, इट्स ओके, करत राहा तर सवय लागेल. ओके. सेकंड, जर्नलिंग, राईट. सो थोडंसं स्वतःचं एक्सप्रेशन करणं, जे वाटतंय ते लिहून काढणं, एकतर लिहा किंवा टाईप करा, व्हॉट एव्हर युअर गो टू थिंग. वन्स अगेन इट्स अबाउट द एंड गोल, राईट. थर्ड ऑफ ऑल, युअर बेसिक फिजिकल हेल्थ. फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ हे खूप जास्त कनेक्टेड आहेत, राईट. तुमचं B12 कमी झालं असेल, लगेच एन्झायटी, रेस्टलेसनेस, स्लीपमध्ये इश्यूज होणं, डिप्रेसिव्ह वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. सो तुमचं B12, HB, झिंक, बॉडीचे सगळे जे बेसिक सप्लिमेंट्स आहेत ते बरोबर आहेत का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि फिजिकल हेल्थ. सो एक्सरसाइज हे आपण फक्त फिजिकल ग्रोथ किंवा हेल्थसाठी करत नाही, त्याच्यामुळे बॉडीमध्ये एंडॉर्फिन्स रिलीज होतात, डोपामिनला थोडीशी चालना मिळते, अँड ऑल दीज थिंग्स आर गोइंग टू ऑल्सो हेल्प विथ मेंटल हेल्थ. सो यू टेक केअर ऑफ युअर फिजिकल हेल्थ, यू ईट गुड, राईट, यू टेक आउट टाइम फॉर युअर सेल्फ. तुम्ही या गोष्टी करा, थोडंसं एक्सप्रेशन राहू द्या, सपोर्ट सिस्टम्स राहू द्या. हे करून जर तुम्हाला वाटतंय दॅट यू आर फीलिंग बेटर, गुड, यू नो, बट यू आर फीलिंग की हे करून सुद्धा परत परत तीच फिलिंग येते, राईट, किंवा नाही मी हे सगळं केलं तरी मला काहीही फरक वाटला नाही, देन इट्स 100% टाइम टू गो टू अ काउन्सिलर ऑर अ थेरपिस्ट अँड दे विल गाईड यू. ओके. आता हॅव्हिंग सेड दिस, मी अजून एक पॉइंटर ॲड करते. जसं एखादा माणूस फिजिकली खूप छान ऑलरेडी हेल्दी आहे, बट इफ दे कीप ऑन वर्किंग ऑन देअर फिजिकल हेल्थ, राईट, स्वतःच्या फिजिकल हेल्थवर काम करत राहिलं तर त्याचे बेनिफिट्स मिळतच राहील. जस्ट लुक ॲट मिलिंद सोमन, राईट, त्यांना करायची गरज नाही आहे, बट एव्हरी डे when he takes care of himself, त्यांचं कुठे ना कुठे वय पण वाढतंय, थँकफुली, राईट, बट ॲट द सेम टाइम इट्स गुड फॉर हिम. तसंच थेरपी आणि काउन्सिलिंग अगदी असं असेल की तुम्ही यु नो इतके सिम्टम्स वाढले नाही आहेत दॅट यू नीड टू गो. तुम्ही ह्या 5 गोष्टी केल्या आहेत अँड एव्हरीथिंग इज वर्किंग वेल, पण तुम्ही जर हेल्प घेतली तर तुम्ही +4 वर असाल तर यू विल गो टू +10. तुम्ही मायनसमध्ये असाल, इट विल हेल्प यू टू गेट टू प्लस, राईट. बट इवन इफ यू आर ऑलरेडी ॲट +5, इट विल हेल्प यू ग्रो टू +10. सो आमच्याकडे असेही क्लायंट्स येतात ज्यांचं सगळं बरोबर सुरू आहे, बट दे थिंक दे कॅन बिकम बेटर, राईट, की मला स्वतःच अजून एक बेटर व्हर्जन व्हायचं आहे. जसं आपण रेग्युलरली चेकअप करतो, जसं बॉडी चेकअप करतो तसं. अगदी, म्हणजे आम्ही कॉर्पोरेट्समध्ये अॅन्युअली मेंटल हेल्थ चेकअप्स ठेवतो, जस्ट टू मेक शुअर दॅट एव्हरीथिंग इज गोइंग फाईन. आणि सी, आपण ह्युमन बिईंग्स आहोत, कधी ना कधी काही ना काही गोष्ट असतेच जी थोडीशी इम्परफेक्टली सुरू आहे, अचानक आली आहे, अँड इट इज ऑलवेज गोइंग टू हेल्प. काउन्सिलिंग अँड थेरपी वेन टेकन फ्रॉम अ लेजिट एक्सपर्ट, राईट, म्हणजे ज्यांच्याकडे खरंच मास्टर्स इन सायकोलॉजीची डिग्री आहे, राईट, तर इट इज ऑलवेज गोइंग टू हेल्प यू, इट इज नेव्हर गोइंग टू हार्म यू. ओके. हे सगळं काही बरोबर की एक्सप्लेन केलं, कधी जायचं, कसं नियंत्रण करायचं, काय, पण एक सगळ्यात मोठा प्रत्येक लोकांच्या डोक्यात भीती असते की हे कोणाला कळलं तर. येस येस येस. त्याची कॉन्फिडेन्शियलिटी काय असते, येस, कशा प्रकारे असतं ते, आणि अप्रोच सगळ्यात महत्त्वाचं की लोकांनी कसा करायला पाहिजे टू सायकोलॉजिस्ट. सो तेही थोडं एक्सप्लेन करशील तर लोकांना अजून इझी होईल टू, नाही का, किती भीती, तो फोबिया लोकांचा डोक्यातून जाईल. ऑफकोर्स, कोणासमोरही वल्नरेबल होणं इज अ बिग थिंग. आणि हे ॲज अ सायकोलॉजिस्ट मलाही माहिती आहे, मी सुद्धा थेरपी घेते, आणि इनफॅक्ट आमच्याकडे जेव्हा ट्रेनिंग होतं सगळ्यांचं, आम्ही सगळ्यांना कंपल्शन करतो की तुम्ही एकदा हॉट सीटवर बसून बघा कसं वाटतं, बिकॉज यू नीड टू नो हाऊ द क्लायंट इज फिलिंग. सो मला कळतंय कुठून येते ते, कारण सगळं माहिती असतं की जायचंय, करायचंय, पण तिची एक भीती असते की बापरे जाऊन बोलायचंय, समथिंग इट्स सो सरियल. म्हणजे मला काही वुंड झाली असेल ना,
मी ती जगाला लगेच दाखवेन फिजिकल वुंड, पण मेंटल वुंड आय वॉन्ट टू कीप इट हिडन. कारण कितीही म्हटलं तरी लोक फिजिकल वुंडला करून करून काय करतील हर्ट, राईट. बट माझं जे मेंटल वुंड आहे पीपल कॅन यूज इट अगेन्स्ट मी, राईट. आय थिंक ॲज अ सोसायटी वी ऑल्सो नीड टू वर्क ऑन दॅट. वीक आहे म्हटल्यावरती लोक लगेच मग त्याचा फायदा घेणार. आणि आय थिंक हा वीक हा जो शब्द आहे ना तिथेच आपल्याला काम करायची गरज आहे. म्हणजे सिम्पली पुट, जसं काहीतरी चीर गेलेली आहे त्याच्यावरती आता आपण डेटॉलने साफ वगैरे करणार आहे आणि ते खूप जळतं, राईट. अँड वी से की अरे बापरे, यू आर अ गुड गर्ल, यू आर अ गुड बॉय, यू आर अ स्ट्रॉंग गर्ल, की तुम्ही सहन करताय ते. सेम लॉजिकने कोणा स्ट्रेंजर समोर पुटिंग आउट युअर मेंटल वुंड्स इज अमेझिंग करेज. Okay, so actually going to therapy is one of the most courageous things that you can do for yourself. But I want to come back to the question you asked, की आपल्याला जे हे ओव्हरऑल वाटतं कॉन्फिडेन्शियालिटी, राईट. सो मी हे स्पष्ट करते इथे की फॉर एव्हरी अडल्ट थेरपिस्टचा हा बेसिक प्रॅक्टिसचा रूल असतो की जे काही तुम्ही थेरपी रूममध्ये सांगताय इट इज कम्प्लिटली कॉन्फिडेन्शियल. याला एक्सेप्शन्स दोनच असतात, एकतर तुम्ही स्वतःला हार्म करताय किंवा तुम्ही दुसऱ्याला हार्म करताय, राईट. आणि त्या सिच्युएशन्समध्ये सुद्धा इफ यू आर अन अडल्ट तुम्हाला कन्सिडर करून तुम्हाला सांगून पुढच्या गोष्टी केल्या जातात, राईट. अँड इफ यू आर नॉट अन अडल्ट, इफ यू आर अ चाइल्ड बिलो 18, तर पेरेंट्सला किंवा सम सपोर्ट सिस्टम हॅज टू बी अ पार्ट ऑफ द प्रोसेस. ओके. सो कॉन्फिडेन्शियालिटी हा आमचा खूप मोठा प्रिन्सिपल आहे. आय मीन कम ऑन, ॲज आय सेड, वेन आम्ही सुद्धा त्या वल्नरेबल सीटवर बसलेलो आहोत, आम्हालाही माहिती आहे की कितीही केलं ना तरी माणूस आपला एक वाईट छान एक इमेज असतो तो लोकांना दाखवतो किंवा दाखवते. ॲक्च्युली आपण सगळेच ग्रे असतो आतून. सो ते जे ग्रेपणा आहे, तो जो ब्लॅक डार्कनेस आहे, तो जेव्हा तुम्ही कोणासमोर म्हणताय किंवा सांगताय, त्याला ओपन अप करताय, यू नीड टू नो दॅट इट्स अ सेफ स्पेस. ॲब्सल्युटली अ कॉन्फिडेन्शियल अँड सेफ स्पेस. ती तुमच्यासाठी तुमच्याप्रमाणे डिझाईन केली जाते. दॅट इज वाय एव्हरी थेरपी क्लायंट हॅज अ डिफरंट ट्रीटमेंट मॉडेल, कारण इट इज फॉर यू, राईट. अँड यू ऑल्सो आस्क्ड द लास्ट क्वेश्चन अबाउट हाऊ टू गेट ॲक्सेस, राईट. आता प्रत्येक ऑर्गनायझेशनची आपली सिस्टीम असते. मी आमची धैर्यदाची सिस्टीम सांगते. सो आय हॅव माय ओन ऑर्गनायझेशन, धैर्यदा सेंटर फॉर सायकोलॉजिकल वेलबिंग. धैर्यदाचा नंबर दिलेला आहे. यू जस्ट नीड टू व्हॉट्सॲप देअर. आमचा क्लायंट इनटेक फॉर्म जातो आणि पुढची प्रोसेस आम्ही तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करतो. आमच्याकडे अगदी ज्याला पैसे द्यायला जमत नसेल त्यांच्यासाठी प्रो बोनो, तुमचा जो काही बजेट असेल त्याप्रमाणे तुम्हाला थेरपिस्ट सुद्धा अलॉट होतो. सो आय जस्ट वॉन्ट टू मेक शुअर की तुम्ही कुठेही असू द्या लाईफमध्ये, तुम्हाला फायनान्शियली कसंही वाटू दे किंवा काहीही तुमची इन दॅट मोमेंट कपॅसिटी असू दे, यू विल गेट हेल्प इफ यू जस्ट आस्क फॉर इट. सो थोडंसं डंबल डोर इथे, हेल्प विल बी प्रोव्हाइडेड टू दोज हू आस्क फॉर इट, काइंड ऑफ अ थिंग. येस येस. आज आपण जसं म्हणतो की काळानुसार गोष्टी बदलत जातात. जसं की आधी काही काळापूर्वी असं म्हणायचं आपण की अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरज आहेत, त्याच्यामध्ये वायफाय ॲड झालं. ऑफकोर्स. त्यानंतर मग आजची काळाची गरज अशी की फिजिकल फिटनेस, आपण जसं म्हणू फिटनेस गरजेचं आहे, तसंच मेंटल हेल्थही त्याच्यात ॲड करायची गरज आहे का, असं वाटतं का तुला? खरं सांगू का, ॲक्च्युली आपल्या इंडियन कल्चरमध्ये पहिल्यापासून होतं. सो खूप पहिल्या म्हणजे हे मधल्या 2 सेंचुरीज जर आपण सोडल्या तर इट वॉज अ व्हेरी नॉर्मल थिंग की आपण योगा करतोय, त्याच्यानंतर आपण स्वतःसोबत टाईम स्पेंड करतोय, आपण इतका वेळ काढतोय दॅट वी कॅन टेक केअर ऑफ आवर मेंटल हेल्थ. अगदी आज सुद्धा आपण जाऊन आपले वेदास वगैरे वाचले. व्हेन वी टॉक अबाउट इंडियन सायकोलॉजी बाय द वे आहे आणि त्यात हेच सगळं शिकवलं जातं. सो येस, इट इज अ बेसिक नीड आणि आपल्याला सवय होती त्याची. पण ना मधल्या काळात काय झालं, पहिले तर सगळं फुल कॅपिटलायझेशन झालं. त्याच्यानंतर आपले जे पहिलेचे 1-2 जनरेशन्स आहेत त्यांच्यासाठी रोटी कपडा मकान, आपल्याला बेटर एज्युकेशन देणं, ह्याच गोष्टी इतक्या इम्पॉर्टंट झाल्यात की कधी वेळच मिळाला नाही टू सिट डाऊन अँड आस्क देमसेल्स की अरे ठीक आहेस ना, खुश आहेस ना, लाईफ एन्जॉय करतीयस ना. सो आता आपल्याला परत जाणवतंय की अरे नाही, वी नीड टू गो बॅक टू अवर रूट्स. सो मी म्हणेल की येस, इट्स अ बेसिक नीड, बट वी ऑलरेडी हॅड दॅट नीड बिफोर ऑल्सो. वी जस्ट नीड टू गो बॅक टू अवर रूट्स. येस. एक थोडासा वेगळा आहे की मगाचपासून मी ऐकतो आणि हे झालंय तर इक्यू आपण बऱ्याचदा म्हणतो, हे नक्की काय, थोडंसं फुल फॉर्म आणि त्याबद्दल थोडं एक्सप्लेन करा. येस.
भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल क्वेश्चंट. ओके. सो आता जसं कॅपिटलायझेशन आणि जग पुढे चाललंय अँड एव्हरीबडी इज रिअलायझिंग की अरे करिअर्स बिल्ड होत आहेत, सगळं छान, लोकांना काम येत आहे, पण लोकांना लोकांशी डील करता येत नाहीये. पीपल डोंट नो हाऊ टू कम्युनिकेट, पीपल डोंट नो हाऊ टू अंडरस्टँड अदर्स इमोशन्स, किंवा स्वतःचे इमोशन्स कसे मॅनेज करायचे, किंवा तुमच्या टीमचे इमोशन्स कसे मॅनेज करायचे. त्यामुळे इमोशनल क्वेश्चंट हा जो एक नवीन मुद्दा परत परत पुढे येतोय. सो नाव कंपनीज आर लुकिंग फॉर पीपल ज्यांचा फक्त IQच नाही तर EQ सुद्धा खूप बेटर आहे. आता EQ इतका इम्पॉर्टंट आहे की टू जस्ट गिव्ह यू एन एक्झाम्पल, आम्ही धैर्यदामध्ये कॉर्बेट फाउंडेशन सोबत कोलॅबोरेशन केलं होतं EQ डेव्हलप करण्यासाठी मुलांचं, की आत्तापासून आपल्याला त्यांच्या इमोशनल क्वेश्चनवर काम करायचं आहे. सो बिफोर आय गो इन टू इट, इमोशनल क्वेश्चन काय आहे, 4 गोष्टी आहेत इथे. ओके, अंडरस्टँडिंग इमोशन्स, ओके, मॅनेजिंग इमोशन्स, ओके, युजिंग इमोशन्स अँड सेम फॉर अदर्स. म्हणजे काय, मला हे कळतंय की मला काय फील होत आहे. ओके, मला हे कळतंय की मला हे का फील होत आहे. ओके, मला हे कळतंय की ह्याचं करायचं काय. ओके, आणि हे मला दुसऱ्यांसाठी सुद्धा कळतंय अँड आय एम एबल टू कम्युनिकेट अबाउट दीज थिंग्स. हे का महत्वाचं आहे, गिव्ह यू एन एक्झाम्पल. कधी कधी ना, इस्पेशली इन कॉर्पोरेट सेक्टर, इट इज द लॅक ऑफ इमोशनल अवेअरनेस विच लीड्स टू मॅक्सिमम प्रॉब्लेम्स. अरे कॉर्पोरेट सेक्टर कशाला, नवरा बायको घ्या, राईट. दॅट एम्पथी, की दिवसभर दोन्ही जण काम करतायत, राईट, अडल्टिंग प्रो मॅक्स दोघांचंही एकदम सुरू आहे, पण आपण इतके गुंतून जातो इन व्हॉट वी आर डुईंग. अरे मी सकाळी उठले, मी बायांचं बघितलं, मी घरचं काम केलं, मग मी इथे आले, मग मी हे करतेय, मी ते करतेय, तू काय करत होतास. अरे तो पण करतच होता, राईट, तो पण त्याचं सकाळपासून काम करत होता, किंवा वायसे वर्सा. पण आपल्याला ते ॲबिलिटी टू टेक अ मोमेंट, की मी समोरच्याला पण समजून घेऊ आणि मग कम्युनिकेट करू की अरे आपण ना सकाळपासून भेटलोच नाही, तू मला दिसला नाहीस किंवा तू मला दिसली नाही म्हणून मला कळालंच नाही तू काय करतोयस, आणि मला असं वाटतंय असं मीच सगळं करत चाललीये. असं आहे का खरंच की तू पण केलंस तुझं. खरं तर मुद्दा हा आहे की मला असं वाटतं की मीच करतेय, पण हे मला कसं कळेल जेव्हा मला ही जाणीव असेल की EQ काय आहे. सो EQ डेव्हलपमेंटमध्ये जेव्हा आम्ही ट्रेनिंग्स घेतो, राईट, तर आम्ही हेच करतो की तुम्हाला तुमच्या इमोशन्सला कसं समजून घ्यायचंय. सो आपण जे नवरसांबद्दल बोललो किंवा ते कॉम्बिनेशन्स कसे होतात, आत्ता आपण खूप कंडेन्स फॉर्ममध्ये बोलतोय, तर ह्याच्यावरती जेव्हा ट्रेनिंग्स होतात, वी गो इन टू द डेप्थ ऑफ इट, की हे कसं डेव्हलप करायचंय, कसं स्वतःला समजून घ्यायचंय, कसं दुसऱ्यांचे इमोशन्स समजून घ्यायचे. आय गिव्ह यू वन मोर एक्झाम्पल ऑफ दिस. रिसेंटली एका सेशनमध्ये क्लायंट वॉज टॉकिंग अबाउट की त्यांच्या एका कॉर्पोरेट सिच्युएशनमध्ये इंटरव्ह्यू सुरू होता आणि त्यांनी कोणाला तरी फीडबॅक दिला. फीडबॅक देताना खूप थोडासा आवाज वाढला त्यांचा. दे आर लाईक अरे असं चालणार नाहीये, तुला जर इथे काम करायचं आहे तर असं चालणार नाही. समोरचा माणूस एकदम अँक्शियस झाला अँड हॅड टिअर्स इन देअर आईज. आणि यांनाच नंतर खूप वाईट वाटलं की अरे मी काय बोलून गेलो, कसं बोलून गेलो. आता या सिच्युएशनमध्ये लिटल बिट ऑफ अवेअरनेस ऑफ EQ, राईट, हेल्प्स अस. म्हणजे त्या मोमेंटमध्ये जर मला कळालंय की या माणसाला या गोष्टीचं वाईट वाटलंय तर मला लगेच त्याचं ओनच घ्यायचंय, राईट, ती रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन ही सिच्युएशन काम डाऊन करायची आहे, तर दॅट कॅन हेल्प. सो EQ इज रिअली इम्पॉर्टंट इन टुडेज वर्ल्ड, कारण आपलं बेसिक रोटी कपडा मकान झालंय अँड इट इज ऑल अबाउट की आता तुम्हाला पुढचं काम येत आहे का. तुम्ही कोड डेव्हलप करताय, तुम्ही ऍप डेव्हलप करताय, पण तुम्हाला लोकांना तो सेल करता येतोय का, तुम्हाला लोकांना सांगता येतंय का तुम्ही काय करताय, आणि लोकांना समजून घेता येतंय का. सो EQचं रिक्वायरमेंट हे फक्त कॉर्पोरेटमध्ये नाही, मार्केटिंग पासून सगळीकडेच वापरायला होतं. अगदी आज आपण येस आणि आपण आज इथे बसून हे बोलतोय, राईट, आपण जे प्रश्न डिसाईड करतो किंवा जसं आपण बोलतो किंवा जे एक्झाम्पल्स मी देते, लोकांना काय बघायला आवडेल, येस, आणि लोकांना काय कनेक्ट होईल. सो आता मी जेव्हा एखादा एक्झाम्पल देतेय, आय एम ऑल्सो ट्राईंग की मी EQ वापरू माझा, सो दॅट लोकांना कनेक्ट होईल. सो दॅट्स द इमोशनल अवेअरनेस. आता EQ मध्ये सोशल अवेअरनेस वगैरे सुद्धा येतं टेक्निकली स्पीकिंग, बट आत्तासाठी EQ दॅट इज व्हॉट इट इज. नाही तर मग ते नवरा बायको बोलायला लागलं तर खूप अख्खा एपिसोड सेपरेटली. सो आपण जसं EQचं बोलतोय तर त्याला काही लोक इमोशनल इंटेलिजन्स असंही म्हणतात. आणि मला एकच ऍड करायचं, मी एक्झाम्पल्स देताना कॉर्पोरेटचे दिलेत, वाईफ हजबंडचे दिलेत अँड एव्हरीथिंग, पण आपल्याला इमोशनल इंटेलिजन्स हे स्वतःसाठी वाढवायचं आहे. कारण जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो बेटर, तेव्हाच आपण बाकीच्यांना समजून घेऊ शकतो. सो बाकीच्यांना तर बाजूलाच ठेवूया, बिफोर
फर्स्ट वी नीड टू अंडरस्टँड आवरसेल्स. सो त्याच्यासाठी आपल्याला EIवर काम करायचं आहे. तुम्ही त्याला इमोशनल इंटेलिजन्स म्हणा, तुम्ही त्याला इमोशनल क्वेश्चंट EQ म्हणा, तुम्ही त्याला भावनिक बुद्धिमत्ता म्हणा, वॉट एव्हर यू वॉन्ट टू कॉल इट, जस्ट वर्क ऑन युअर इमोशन्स अँड अंडरस्टँड देम बेटर. दॅट इज ऑल. मला असं आलं की थँक्यू सो मच या सगळ्या एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्याबद्दल. आणि मला पर्सनली असं फील झालं की ह्या गोष्टी बहुतांश बऱ्याच लोकांना माहिती असतात. आज नवीन नवीन सुद्धा गोष्टी कळाल्या आणि ते पर्सनली मला असं आलं की ह्या गोष्टी माहिती असून सुद्धा मी स्वतः करत नव्हतो. मी असं तर ठरवलं की ओके फाईन, मी आजपासून लिहायला सुरुवात करतो. कारण की जसं मगाशी तू म्हणलीस की व्यक्त होणं गरजेचं आहे. भले समजा टाईम लागेल कुणाशी तरी डिरेक्ट बोलायला असं, बट ते जर समजा लिहून काढलं तर त्याचा बेनिफिट होतो. हे मी एक पहिलं एक्सपिरियन्स करायचो, मी थांबवलं आणि मग त्यानंतर आत्ता जस्ट आज फील असं झालं की यार नाही, मी परत सुरू करायला पाहिजे. कारण की त्यांनी अर्धा आपण हलके होतो. आणि मला वाटते की म्हणजे लाईक तू करेक्ट करू शकतेस की आपल्या बिहेवियरमध्ये पण त्यांनी ऑब्व्हियसली फरक पडेल की एखादा आपण हे असेल तर. अगदीच. म्हणजे जेव्हा आमचा फर्स्ट सेशन होतो राईट, फर्स्ट सेशन नंतर हलका फुलका होमवर्क द्यायचा असतो क्लायंटला, खूप असं ओव्हरवेल्म नाही करायचं आहे. तर आम्ही हेच जनरली देतो की बाबा स्टार्ट जर्नलिंग, थोडंसं डायरीमध्ये लिहायला स्टार्ट करा आणि पहिल्या सेशनच्या अगोदर की तुम्हाला काही पॅटर्न्स दिसत आहेत का, की बाबा या गोष्टीवर काम करायचं आहे, या गोष्टीवर काम करायचं आहे. तर तुम्ही जर ते डेटा आणलं सेशनमध्ये की मला या गोष्टींवर काम करायचं आहे, तर वी कॅन हेल्प यू बेटर. जे इनफॅक्ट जर्नलिंग हा इतका महत्त्वाचा पॉईंट आहे की आम्ही अगदी आमच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेल्या धैर्यदाच्या, तर वी हॅव अ शॉप there where we sell journals because journaling is really important. आणि माहिती आहे का, आपण ते लहानपणी करतो, इन टीनेज इयर्स वी डू इट. मग वेन वी ग्रो अप ॲज अन अडल्ट आपल्याला सडनली वाटायला लागतं की अरे काय वेस्ट ऑफ टाइम, नाही माझ्याकडे वेळ नाही किंवा एक दिवशी राहिलं तर दुसऱ्या दिवशी पण राहून जातं. एक्झॅक्टली. सो असं काही नाही की तुम्हाला पेपरवरच करायचं आहे. इफ यू आर अ व्हॉट्सॲप पर्सन, स्वतःचा ग्रुप बनवून ऑडिओ नोट्स सेंड करा स्वतःला. तुम्हाला टाईप करणं जमतं, गुगल डॉक बनवा, बट स्टार्ट रायटिंग सो दॅट यू कॅन कनेक्ट विथ युअर सेल्फ. तुम्हाला स्वतःला कळेल की काय होतंय, कुठे होतंय, अँड यू कॅन अंडरस्टँड युअर सेल्फ बेटर. तर एंडला जस्ट माझ्या डोक्यात एक प्रश्न आला की एक असा मित्र असणं किती इम्पॉर्टंट आहे की ज्याच्याकडे आपण जसं म्हणतो ना की मित्रांसोबत मनसोक्त गप्पा होतात. सो एक असा एक मित्र असणं किती इम्पॉर्टंट आहे असं? खूपच इम्पॉर्टंट. आय मीन फ्रेंड्स म्हटलं तर आपण त्यांना 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो. ॲक्च्युली खरं तर सगळे फ्रेंड्स नसतात. काही फक्त अशी लोक असतात ज्यांना आपण ओळखतो राईट, आणि काही फ्रेंड्स असतात ज्यांच्यासमोर आपण वी कॅन बी आवर सेल्स अँड वी कॅन टॉक वॉट वी वॉन्ट राईट. सो ॲब्सल्युटली अशा मित्रमंडळी असणं ज्यांच्यासोबत आपण गप्पा करू शकतो, ज्यांच्यासोबत आपण आपले इमोशन्स शेअर करू शकतो, 100% हेल्प्स. ऑफकोर्स थेरपी इज थेरपी आणि थेरपिस्ट इज थेरपिस्ट, त्यांचा तो भाग वेगळा आहे. बट दिस वेन आय सेड की सपोर्ट सिस्टम्स आपल्या असायला हव्यात, दिस इज अ पॉईंट की आपली जर सपोर्ट सिस्टम चांगली असेल, फ्रेंड असो, पार्टनर असो, अगदी पार्टनर तुमचा बेस्ट फ्रेंड असेल तर दॅट इज ऑल्सो फंटॅस्टिक. सो या गोष्टी असल्या तर इट 100% हेल्प्स. येस. थँक्यू सो मच सिद्धिदा, तू इथे येऊन आम्हाला एवढ्या व्हॅल्युएबल गोष्टी सांगितल्यात त्या सायकोलॉजिस्टबद्दल किंवा मानसिक आरोग्याबद्दल ज्या काही आम्हाला अबकडं शिकवलंस, सांगितलंस, तर थँक्यू सो मच फॉर कमिंग. Yes, thank you so much for inviting me. And I just want to tell everyone, तुम्ही जर हा एपिसोड पाहिला आहे तर जस्ट मेक शुअर दॅट यू टेक आउट टाईम फॉर युअर सेल्फ. आणि तुम्हाला काहीही मदत लागली, मेंटल हेल्थ रिलेटेड एनिथिंग यू वॉन्ट, I am here, Dhairada is here, and I think Avakada is also here to help you out. So please get in touch and start working on your mental health. That is all. Namaste. Thank you. जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्कीच अबकडाला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि तुमचे काहीही प्रश्न असतील तर प्लीज कमेंट करा. वी विल ॲब्सल्युटली गेट बॅक टू यू.